नमस्कार. आपण ऐकतोय पुष्पाताई नाईक लिखित संत जनाबाईंचे सार्थ अभंग आणि अर्थ या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे आशिदा प्रकाशन, डोंबिवली. आज आपण ऐकणार आहोत जनाबाईंचे जात्यावरले अभंग 224 पासून आपण पुढे घेणार आहोत. जात्यावरील गीतासी दळण मिशे गोविंदासी, देह बुद्धीचे वैरण वरचा दाणा हो निसून, नामाचा हो कोळी गुरु आज्ञेते मी पाळी, मज भरवसा नाम्याचा गजरदासी जनीचा, गजरदासी जनीचा. अर्थ: दळण दळण्याच्या निमित्ताने गोविंदाच्या नावाचा जात्यावरील ओव्या मी गाती आहे. माझ्या मनरूपी सुपातील फोलपट काढून चांगले विचाररूपी श्रेष्ठ दाणे वैरण म्हणून जात्यात घातलेत आणि गुरु आज्ञेने सांगितलेलं परमेश्वराचं नाम, त्यातच नामस्मरण मी करते. कोणी जसा स्वतःभोवती कोश विणीत असतो ना, तसाच नामकोश मी माझ्याच भोवती विणती आहे. कारण माझ्या गुरूंवर म्हणजेच नामदेवांवर पूर्ण विश्वास आहे, असं जनाबाई मोठ्याने गजर करून सांगतायत. पुढचा अभंग 225. सुंदर माझे जाते गे फिरे बहुत के, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीवा शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. 12-16 गडणी अवघ्या कामिनी, ओव्या गाऊ बसुनी तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. सत्वाचे आधण ठेविले पुण्य वैरिले, पाप ते तू गेले तू ये रे बा विठ्ठला. जनी जाते गाईल कीर्त राहील, थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. जात्यावरील ओव्या गाताना जनाबाईचं जातं म्हणजे तिचं शरीर आहे. बहुतात एक असं सुंदर शरीर रूपी जातं आहे. या जात्यावरील ओव्या मी तू यावस, मला भेटावस म्हणून कौतुकाने गातीये. तरी तू विठ्ठला लवकर ये बरं. माझ्या या जात्याला 2 खुंटे आहेत. एक आहे जीवाभावाचा तर दुसरा आहे शिवभावाचा. या 2 खुंट्यांच्यामुळे शरीर प्रपंच नेटाने सुरळीत चालतो. अशा या शरीर रूपी जात्याला 5 बोट म्हणजेच पंचमहाभूतांच्या मिश्रणाने दृश्य विश्व निर्माण झाल्यावर जे पंच आकारमय तत्व निर्माण झालेलं आहे, त्याची 5 बोट या जात्याला मी लावलेली आहेत. म्हणजेच पहिलं तत्व पृथ्वी हे जड आहे, दुसरं जलतत्व म्हणजे विषय रसांची आसक्ती आहे, तिसरं अग्नितत्व म्हणजेच गर्व ताठा, तर चौथं तत्व वायू म्हणजे चंचलत्व आहे आणि 5वं तत्व आकाश म्हणजे सर्व व्यापकत्व आहे. म्हणजेच अनुक्रमे क्षमाशीलता, सर्वांच्या बद्दलचं प्रेम, शुद्ध ज्ञान, सर्वस्पर्शी आणि सर्वांना स्वतःत सामावून घेणाऱ्या पंचतत्वांचा 5 बोटांनी शरीररूपी जातं मी दळती आहे रे. तरी बा विठ्ठला तू लवकर ये. मायारूपी सासू, मोक्षरूपी सासरा, पाशरूपी दैर यांचा त्याग करून माझ्या आत्मस्वरूप भ्रतारासाठी म्हणजेच माझ्या पतीसाठी मी या ओव्या गातीये रे. म्हणून तू ये रे बा विठ्ठला,
ये रे ये विठ्ठला. 12 म्हणजे शरीरातील मूलभूत ग्रंथी आहेत, गाठी आहेत ज्या शरीरातील चैतन्याला आवरण रूपाने असतात. 16 म्हणजे 16 शरीर स्थूल आधार असतात. या मैत्रिणी अर्थात सर्व स्त्रीलिंगी असल्यामुळे त्या सर्व कामिनीच आहेत. यांच्यासह मी ओव्या गात आहे, तरी बा विठ्ठला तू लवकर ये. प्रपंच दळण म्हणजे मी आत्तापर्यंत माझे भोग भोगून संचित संपवलंय आणि ते संचित भोगून मायारूपीला सासूला दिलंय. आता मी तुझीच वाट बघतीये रे, म्हणून तू विठ्ठला ये रे ये लवकर ये. भोगून संपवलं म्हणजे जीवभाव राहिलाच नाहीये, म्हणून अहंकार मी नष्ट झालाय आणि सत्व म्हणजे फक्त शुद्ध मी राहिलेला आहे. अशा शुद्ध मीचं आधण ठेवलंय आणि आधणातलं पापही निघून गेलंय आणि आता राहिलंय ते फक्त पुण्यच आहे. म्हणून तू बा विठ्ठला ये रे ये लवकर ये, बा विठ्ठला लवकर ये. तुझ्या दर्शनाने मला थोडासा लाभ होईल असं जनाबाई म्हणत असून शरीररूपी जात्यावरील ओव्या गायल्यामुळे माझी कीर्तीही होईल असंही त्या म्हणत आहेत. मग ऐकूया 226वा. वैराग्य अभिमाने फिरविले जाते, म्हणवोनिया ते भाव खुंटा. संचित मातृका वैरण घातली, अव्यक्ती दळील व्यक्ताव्यक्त. नामरूपा आदी दळियेले सर्व, पीठ भरी देव पंढरीचा. नवल हा देव बैसला दळणी, नाही केली जनी नामयाची, नाही केली जनी नामयाची. अर्थ, प्रपंच पसाऱ्याचा त्याग करून निस्पृहतेच्या अभिमानाने देहरूपी जात जनाबाई फिरवतेय. या देहरूपी जात्याला म्हणून तर तिच्या शुद्ध भक्तिभावाचा खुंटा आहे. आणि अशा या जात्यात मूळ 52 वर्णाक्षरांचं कंठस्थान जे मध्यमा या वाणीचं आहे, त्या शब्दांमुळे जो पाप पुण्याचा साठा म्हणजेच संचित, त्याची वैरण जनाबाईंनी घातली आहे. म्हणजे शब्द बंधनच संपलेलं आहे, नष्ट झालेलं आहे. व्यक्त अव्यक्त म्हणजे क्षराक्षर या सापेक्षतेचं दळण दळलंय. कारण मी देह हे अज्ञानच मुळी जळून गेलंय. अव्यक्ती म्हणजेच उत्तम पुरुष म्हणजेच परमेश्वर, जो क्षराक्षरातीत आहे. मन, नाम, रूप, बंध या सर्वांचं मी दळण केलेलं आहे. मग जे पीठ जात्यातून पडलंय ना, ते आत्मतत्वाचं असून पंढरीच्या पांडुरंगाने ते भरलंय. याचाच अर्थ जनीला स्वत्वात मिळवलेला आहे. आश्चर्य म्हणजे देवच दळणाला बसलाय आणि जनी फक्त नामयाची दासी न राहता जनीचं जनीपणच नाहीसं केलेलं आहे. आज या जात्यावरले अभंग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.